पतसंस्था मंगळवेढा यांना पण स्टेजवर येण्याची विनंती आहे। त्याचबरोबर माननीय ॲडव्होकेट सौ हेमलता मारुती नकाते मॅडम, अध्यक्ष इनोव्हेटिव्ह क्लब मंगळवेढा यांना स्टेजवर येण्याची विनंती आहे। त्याचबरोबर श्रीमती मंगलताई दगडू भगरे, संचालिका श्री स्वामी समर्थ पतसंस्था मंगळवेढा यांना पण स्टेजवर येण्याची विनंती आहे। सूर संगम ग्रुप मंगळवेढा बनवत आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित आजच्या प्रमुख पाहुण्या माननीय ऋतुजा देशमुख, कळत न कळत फेम प्रसिद्ध अभिनेत्री आणि आजच्या कार्यक्रमाच्या नियोजित अध्यक्षा माननीय प्राध्यापिका सौ शोभाताई काळुंगे मॅडम, अध्यक्षा धनश्री महिला पतसंस्था मंगळवेढा यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे। आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती श्रीमती पार्वतीताई अवताडे, महिला जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय वारकरी ठीक आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले त्यांच्या परिवाराचे सर्व सदस्य, सूरसंगम ग्रुप मंगळवेढा, म्युझिक क्लब मंगळवेढा वरती प्रेम करणारे सर्व बंधू आणि भगिनी, या सर्वांचं या कार्यक्रमप्रसंगी मनपूर्वक स्वागत करून आपण कार्यक्रमाचा आरंभ करतोय। आजच्या या कार्यक्रमाची अध्यक्षीय सूचना आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी अध्यक्षीय सूचना मांडतील डॉक्टर प्रतीक भगरे यांना मी विनंती करतोय की आपण अध्यक्षीय सूचना मांडावी। आजच्या कार्यक्रमाच्या सूरसंगम ग्रुप मंगळवेढा व म्युझिक क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मातृदिनानिमित्त होत असणाऱ्या आदर्श माता पुरस्कार वितरण सोहळा व वात्सल्य सिंधू आई या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा या कार्यक्रमाच्या अध्यक्षपद प्राध्यापिका सौ शोभाताई काळुंगे मॅडम, अध्यक्षा धनश्री महिला पतसंस्था यांनी स्वीकारावे अशी सर्वांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद। ग्रुपचे पार्श्वगायक माननीय नवनाथ सावळे सर यांना मी विनंती करतोय। डॉक्टर प्रतीक भगरे यांनी या कार्यक्रमाच्या अध्यक्षांविषयी जो प्रस्ताव या ठिकाणी मांडला त्याला तुमच्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी पूर्ण अनुमोदन देतो। आजच्या कार्यक्रमात या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री माननीय ऋतुजा देशमुख, आजच्या कार्यक्रमाच्या सन्माननीय अध्यक्षा सौ शोभाताई काळुंगे मॅडम आणि व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर महिला यांना विनंती करतोय की या पुरस्कार सोहळ्याचा उद्घाटन समारंभ आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाचा आरंभ होईल। ऋतुजा देशमुख, कार्यक्रमाच्या सन्माननीय अध्यक्षा शोभाताई काळुंगे मॅडम, अध्यक्ष धनश्री महिला पतसंस्था मंगळवेढा आणि व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर विविध संस्थांच्या पदाधिकारी महिला या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या पुरस्कार वितरण सोहळ्याचा आरंभ दीप प्रज्वलनाने संपन्न होत आहे। आपल्या सर्वांच्याच जीवनामध्ये अंधार निघून जावा, प्रकाश निर्माण व्हावा, नवचैतन्य निर्माण व्हावं। ज्योत ही आपल्या सर्वांना प्रेरणा देते, नवजीवन जगण्याचा आधार देते आणि म्हणूनच दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाचा आरंभ या ठिकाणी होत आहे। सूरसंगम ग्रुप मंगळवेढा, म्युझिक क्लब मंगळवेढा यांच्या वतीनं या ठिकाणी आदर्श माता पुरस्कार वितरण सोहळा आणि वात्सल्य सिंधू आई या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सिने अभिनेत्री ऋतुजा देशमुख, कार्यक्रमाच्या सन्माननीय अध्यक्षा सौ शोभाताई काळुंगे मॅडम आणि व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व महिला, त्याचबरोबर ज्यांना पुरस्कार देऊन आपण सन्मानित करतोय त्या सर्व महिला
या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनी या सर्वांचं सूरसंगम ग्रुप मंगळवेढा यांच्या वतीने या कार्यक्रम प्रसंगी मी हार्दिक आपलं मनापासून स्वागत करतोय. सूरसंगम ग्रुप या ग्रुपची स्थापना 2016 मध्ये झाली आणि सूरसंगम ग्रुपने या व्यासपीठाने 100 पेक्षा जास्त गायक या शहरामध्ये निर्माण केलेले आहेत. सूरसंगम व्यासपीठावरती अनेक मान्यवर गायकांची हजेरी या ठिकाणी लागली. यामध्ये पार्श्वगायक दिशाद शब्बीर कुमार, त्याचबरोबर पार्श्वगायक शब्बीर कुमार ज्यांनी हिंदीमध्ये लता मंगेशकर बरोबर जवळजवळ 45 पेक्षा अधिक चित्रपट गीतांना गायन केलं असे पार्श्वगायक शब्बीर कुमार, त्याचबरोबर उषा मंगेशकर, सपना अवस्थी, बिपिन सचदेवा, कविता पौडवाल, सना अजीज, राधा मंगेशकर, मोना कामत, गौरी कवी, भावना पंडित, अभिनेते अर्जुन फिरोज खान, वर्षा उसगावकर, त्याचबरोबर मोहम्मद अयाज या गायकांच्या गायनाने सूरसंगम ग्रुपच्या कार्याची उंची निश्चितच वाढली आहे. सूरसंगम ग्रुपने सामाजिक कार्यातही आतापर्यंत सहभाग नोंदवला आहे. आईविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 2023 पासून हा ग्रुप काम करत आहे. आदर्श मातांचा गौरव करण्यासाठी जागतिक मातृदिन आपण साजरा करतोय. आदर्श मातांचा चरणी नम्रपणे लीन होण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आत्तापर्यंत या कार्यक्रमासाठी विशेषतः या आदर्श माता पुरस्कार सोहळ्यासाठी 2023 पासून सिने अभिनेत्री उषा नाडकर्णी, मधुरा वेलणकर, गायिका मोना कामत प्रभुगावकर, सिने अभिनेत्री रुजुता देशमुख यांनी हे व्यासपीठ भूषवलेलं आहे. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं या कार्यक्रमाचे मनपूर्वक स्वागत करतो आणि सूरसंगमच्या कार्याची प्रास्ताविक या ठिकाणी व्यक्त करतोय. धन्यवाद. सौ नीलाताई अटकळे मॅडम यांना स्टेजवर येण्याची विनंती आहे. यशोधरा पतसंस्थेच्या यशोदा सौ नीलाताई अटकळे मॅडम यांनाही स्टेजवर येण्याची विनंती आहे. सिने अभिनेत्री रुजुता देशमुख यांचा परिचय आमच्या स्तंभलेखिका दया वाकडे यांना विनंती करतोय की आपण आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या यांचा परिचय सर्व रसिक प्रेक्षकांना करून द्यावा. सर्व मातृत्व चरणी विनम्र अभिवादन आणि तसंच इथे उपस्थित असणाऱ्या सर्व माता भगिनी मैत्रिणींना जागतिक मातृदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. कळत नकळत फेम अभिनेत्री सन्माननीय रुजुताताई देशमुख मॅडम आज आपल्या सर्वांच्या साक्षीने इथं उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी प्रथमतः पुनश्च एकदा आपण टाळ्यांचा गजर करूया, कारण याच वेळी आपल्या TV सेटवर ते आपल्याला दिसत असतात. त्यांची खरं तर ओळख करून देण्याची गरज नसताना कार्यक्रमाचा प्रोटोकॉल म्हणून आम्ही आपल्या अल्पसा परिचय करून देण्यासाठी इथं उपस्थित आहे. आई वडिलांचा अभिनयाचं क्षेत्र, वारसा आणि वसा जपणाऱ्या रुजुताताई आपल्या अभिनय, नाटक, चित्रपट याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या प्रेक्षकांच्या मनामध्ये आजही अधिराज्य गाजवत आहे. कळत नकळत फेमच्या जे धून सातत्यानं आपल्याला सर्व मोबाईलच्या सेटवर मधल्या काळात अधिराज्य गाजवत असताना दिसली आहे. त्याचबरोबर राजा शिव छत्रपती, आभाळ माया, तू माझा संगाती, स्वप्नांच्या पलीकडे या कार्यक्रमांच्या माध्यमातून देखील त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेलं आहे. त्याचबरोबर रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला त्यांच्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य तर गाजवलेलंच आहे. हे तुफान चाललेलं नाटक महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर तुला शिकवीन चांगला धडा, एक गडी बाकी अनाडी, नशीबवान या चित्रपटाबरोबर हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी आपल्या अभिनयाची चमक दाखवून संपूर्ण प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेलं आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या माध्यमातून त्या करत असलेलं सासू आईची भूमिका आज सध्या सर्व तुम्हा मैत्रिणींच्या मनामध्ये घर करून आहे. कारण
ती जितकी आई म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे तितकीच सासू म्हणून देखील उतरली आहे, ही अत्यंत अभिमानाची बाब मला वाटते. म्हणूनच या अभिनेत्रीचं या संतनगरीमध्ये मी मनपूर्वक स्वागत करते आणि त्यांच्या पुढील अभिनय वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा देते व थांबते. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आलेल्या पाहुण्यांचं यथोचित सत्कार समारंभ या ठिकाणी संपन्न होतोय. सूरसंगम ग्रुप मंगळवेढा आणि म्युझिक क्लब मंगळवेढा आणि समस्त आपण मंगळवेढ्याचे नागरिक या सर्वांच्या वतीनं मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. प्रथमतः रुजुता देशमुख यांचा सत्कार या ठिकाणी श्रीमती मंगलताई दगडू भगरे, माननीय संचालिका श्री स्वामी समर्थ पतसंस्था मंगळवेढा यांच्या शुभहस्ते आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या यांचा सत्कार या ठिकाणी मानाची शाल आणि बुके देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये विविध मालिकांमध्ये ज्यांनी भूमिका साकारल्या, आज त्या पहिल्यांदाच या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंगळवेढ्यामध्ये येत आहेत. आजच्या कार्यक्रमाच्या पाहुण्या रुजुता देशमुख यांचा सत्कार मंगलताई दगडू भगरे यांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे. परत या ठिकाणी मी श्रीमती मंगलताई दगडू भगरे यांना विनंती करतोय की आजच्या कार्यक्रमाच्या नियोजित अध्यक्षा धनश्री महिला पतसंस्थेच्या चेअरमन माननीय प्राध्यापिका शोभाताई काळुंगे मॅडम यांचाही सत्कार श्रीमती मंगलताई दगडू भगरे यांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. मानाची शाल आणि बुके देऊन हा सत्कार सोहळा त्या ठिकाणी संपन्न होतो. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय रीता प्रसाद कुलकर्णी, संचालिका सॅप सेमी प्रायव्हेट लिमिटेड कागस्ट यांचा सत्कार या ठिकाणी माननीय सीमा दिगंबर भगरे, अध्यक्ष संत कानोपात्रा महिला पतसंस्था मंगळवेढा यांना मी विनंती करतोय की आपण माननीय रीता प्रसाद कुलकर्णी यांना सर्वांच्या वतीनं मानाची शाल आणि बुके देऊन सन्मानित करावं. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये असलेल्या मान्यवर माननीय रेखाताई प्रकाश जडे, माजी मुख्याध्यापिका जवाहरलाल शेतकी प्रशाला मंगळवेढा यांचा सत्कार या ठिकाणी वंदना ज्ञानेश्वर भगरे मॅडम यांना मी विनंती करतोय की आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना ही मानाची शाल बुके देऊन सन्मानित करा. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या आणखीन एक प्रमुख पाहुण्या नेलाताई मोहन आटकळे, अध्यक्षा यशोदा महिला पतसंस्था मंगळवेढा यांचा सत्कार या ठिकाणी मंगळवेढा पंचायत समितीच्या सदस्या आणि आमच्या वर्तमानपत्राच्या स्तंभ लेखिका जयश्री कवसाळे मॅडम यांना मी विनंती करतोय की आपण नेलाताई मोहन आटकळे यांना मानाची शाल आणि बुके देऊन सन्मानित करावं. मंगळवेढा नगरपालिकेच्या विद्यमान नगराध्यक्षा सोनंदाताई उर्फ अबी बबनराव अवताडे यांचं या ठिकाणी आगमन झालेले आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतोय. श्रीमती पार्वतीताई अवताडे, महिला जिल्हाध्यक्षा अखिल भारतीय वारकरी मंडळ पंढरपूर विभाग यांचा सत्कार या ठिकाणी माननीय अवंतीताई पटवर्धन मॅडम यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीमती पार्वतीताई अवताडे यांना आपण सन्मानित करावं.
आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती पार्वतीताई अवताडे, महिला जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ पंढरपूर विभाग. स्तंभलेखिका सौ अवंती पटवर्धन मॅडम यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न झालेला आहे. यानंतर मंगळवेढा शहराच्या प्रथम नागरिक तथा नगराध्यक्षा सौ सुनंदाताई अवताडे मॅडम यांचा सत्कार या ठिकाणी सौ अश्विनी किल्लेदार मॅडम यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नगराध्यक्षांचा सत्कार करावा. सौ अश्विनीताई किल्लेदार पुढे या. किल्लेदार मॅडम. किल्लेदार मॅडम या पुढे. मंगळवेढा शहराच्या प्रथम नागरिक तथा नगराध्यक्षा सौ सुनंदाताई बबनराव अवताडे, किल्लेदार पेठच्या प्रमुख अंजलीताई किल्लेदार यांच्या शुभ हस्ते हा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो. माननीय ॲडव्होकेट सौ हेमलता मारुती नकाते, अध्यक्षा इनरव्हील क्लब मंगळवेढा. माननीय सौ प्रफुल्लता स्वामी मॅडम यांना मी विनंती करतोय की आपण ॲडव्होकेट सौ हेमलता मारुती नकाते, अध्यक्षा इनरव्हील क्लब मंगळवेढा यांना आपल्या सर्वांच्या वतीनं मानाची शाल आणि बुके देऊन त्यांना सन्मानित करावं. या सत्कार सोहळ्यानंतर वात्सल्य सिंधू आई या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. माननीय रुजुता देशमुख आणि समारंभाच्या सन्माननीय अध्यक्षा प्राध्यापिका सौ काळुंगे मॅडम यांना विनंती आहे की या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न व्हावा. या पुस्तकामध्ये ज्यांनी सहभाग नोंदवला आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दामाजीनगर चे जे सदस्य आहेत त्यांना विनंती आहे, महिला सदस्य त्यांनी स्टेजवरती उपस्थित राहायचं या प्रकाशन सोहळ्याच्या समोर. वात्सल्य सिंधू आई या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सिने अभिनेत्री रुजुता देशमुख आणि व्यासपीठावर उपस्थित मान्यवर महिला या सर्वांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दामाजीनगरच्या ज्या महिला सदस्य आहेत त्यांना विनंती की या सोहळ्यासाठी आपण स्टेजवर उपस्थित राहायचंय. मॅडम. आज जागतिक महिला दिन, त्याचबरोबर सर्व मातांचा आदर्श जागतिक मातृदिनाच्या निमित्तानं सर्व मातांच्या चरणी विलीन होण्याचा हा दिवस आणि म्हणूनच याचं औचित्य साधून वात्सल्य सिंधू आई या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा प्रमुख पाहुण्याच्या शुभ हस्ते आणि व्यासपीठावर उपस्थित असलेल्या विविध संस्थांच्या पदाधिकारी महिला या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंगळवेढा शहराच्या प्रथम नागरिक तथा नगराध्यक्षा सुनंदाताई अवताडे मॅडम यांना मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतोय. सौ सुनंदाताई अवताडे मॅडम. नमस्कार. सूरसंगम ग्रुप व मंगळवेढा म्युझिक क्लब यांच्या विद्यमान जागतिक मातृदिनानिमित्त आज 10 मे रोजी आदर्श माता पुरस्कार व वात्सल्य सिंधू या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा होत आहे. प्रथम व्यासपीठावरील बसलेले मान्यवर आणि समोर बसलेले माझे मैत्रिणी आणि भगिनींनो आणि बंधूंनो,
आजचा दिवस म्हणजे आईचा खूपच महत्वाचा आहे. मातृदिन म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे. आई म्हणजे मुलगी म्हणजे दोन्ही घरचा 42 घरांचा दोन्ही घरचा उद्धार करते. 25 इकडचे 42 दोन्ही पिढ्यांचा उद्धार करते आणि त्यामुळं मुलगी ही दोन्ही घराचा उद्धार करते. खरंच आज आणि नंतर लग्न झालं आणि तिला मातृत्व येतं. ते मातृत्व म्हणजे वात्सल्य. जेव्हा बाळ जन्माला येतं त्यावेळेस स्वतःचं बाळ कसं सांभाळ करायचा ही ती स्वतः एक सांगू शकते. आणि खरंच आज म्हणजे लहान मुलापासून ते शेवटपर्यंत जोपर्यंत त्या मुलाचं लग्न होईपर्यंत ती आई कशी सांभाळ करते हे आईलाच एकटीला माहित असते. बाकी कोण काय सांगत नसते. पुरुष पण काय करते, आहे आई आहे ती तुझी तू बघ, हे कर, माझं काम मी करतो. आणि महिलांना मात्र सकाळी घरचं सगळं आवरून स्वतःच्या जेवण सुद्धा करत नाही, पण ते माझं बाळ करते. पण लग्न झाल्यानंतर ते बाळ बायकोच्या सुनेच्या स्वाधीन देऊन टाकते. परत त्यावेळेस आपला काय हक्क नसते. आपण किती जरी सांगितलं काय जरी केलं मुलं ऐकतेच आपलं, पण शेवटी ते सुनाच्या सुनात असते. आपण किती जर त्यांना सांगितलं माझा मुलगा आहे शेवटपर्यंत माझाच राहील, पण असं होत नाही, जगातच होत नाही. आपण म्हणतो पण होईल माझा मुलगा माझाच आहे. मुलांना खूप माया असते आणि मुलींना तर काय विचारायची सोयच नाही. मुलगी ही देवाघरची फुलं असते. पहिल्यांदा मुलगी काय करायची, मुलगी म्हणायची, मुलगी झाली की म्हणायची बरी कार्टी जन्माला आली. पण आता कलियुगाप्रमाणे मुलांचं प्रमाण जास्त झाले. 100% मुलं त्याच्या पाठीमागे 80% मुले. आता मुली जर कमी झाल्या तर मुलांना बायका कुठून द्यायचा हा प्रश्न आता खूप मोठा आहे. पहिलं मुलींना हुंडा देत होते आणि आता पण तीच प्रथा परत सगळं पहिलं जुनच यायला लागलेलं आहे. आपण म्हणते कलियुग आहे पण तसं नाही. आता पण काय व्हायला लागलंय, पहिलं महिलांना म्हणजे आमच्या आजीला पणजीला हुंडा दिलेला आहे आम्हाला सांगत होते, पण आता पण मुलींना हुंडा द्यायला लागले. आमच्या इथलं गल्लीतच एक उदाहरण आहे. त्याचं लग्न जमिनीवर त्यानं स्वतःच्या सासऱ्याला 1 लाख हुंडा दिलाय. म्हणजे आमचं गावात जगात तर किती असेल की आता परत प्रथा पडलेली आहे. आणि आजकाल काय व्हायला लागलंय, सगळ्यांना काय वाटतं मोबाईल आहे. फक्त मोबाईल पासून महिलांनी तर दूर राहावं. आध्यात्मिक थोडंसं तरी शिकायला पाहिजे. आध्यात्मिक म्हणजे आपण नामस्मरणात जे काय कार्य करतो ते कार्य आपल्याला पुढे उपयोगी येते. आणि आपण स्त्री सेवा करतो, सगळ्यांची सेवा करा. सेवा धर्म हा आपला आहे. मातृदेव म्हणजे आपण सगळ्यांची सेवा करायची. सासू सासऱ्यांची. आताच्या मुलींना सासू सासरे पण नको असते, फक्त आम्ही दोघं. मुलं काय आबाळात न पडत नाही हे त्यांना कळायला पाहिजे. क्वचितच 10% मुली आई वडिलांच्या ऐकण्यात आणि सासू सासऱ्यांना असं म्हणते. आणि म्हातारा माणूस हे घराचा आधार असतोय. घर सांभाळायला एखाद्या वेळेस ती दारात जर बसली आजी, कोण आले ग, ते आमच्या घरात कोण नाही, जावा तुम्ही परत या म्हणून पाठवून देते. आपल्या घराचं कुलूप आहे ते म्हातारा माणूस म्हणजे. पण आजकालच्या मुलींना तर नको वाटतंय. म्हातारा माणूस म्हणजे मुळावर आल्यासारखं वाटतंय. क्वचितच त्यांना म्हातारा माणूस असा वाटतंय. म्हातारांना खूपच माया असते. त्यांच्यापासून नातवांना म्हणा गोष्टी सांगायचं, गाणी म्हणायचं, अंगाईत गीत गायचं, नातवांशीना झोपायचं ह्यांना कळत नाही हे. पण शेवटी ज्यावेळेस ते आपल्या ह्याच्यातून जाते मग त्यावेळेस म्हणते आजी असते तर बरं झालं असतं. त्यांना मी खूप त्रास केला. परत पश्चाताप करून काय उपयोग नाही. आहे तोपर्यंत सेवा करायची त्यांची. आहे तोपर्यंत त्यांना सांभाळायचं, खाऊ पिऊ घालायचं. ती केल्यानंतर बाई मी तिला खाऊच घातलं नाही, तिला पिऊच घातलं नाही असं म्हणण्यापेक्षा अगोदर सांभाळ जर केला त्यांच्या प्राप्तीचं आपल्याला काहीतरी पुण्याचं फळ आपल्याला मिळत असते. पण आपल्याला त्यावेळेस कळत नसते, आपण पुढ असतोय. पण आतापासून महिलांना एकच विनंती आहे, ज्यांचे सासू सासरे जवळ आहेत त्यांना अगदी मनापासून सांभाळा, खाऊ पिऊ घाला. आज जर त्यांचं सेवा केली तर आपल्याला सेवेचं फळ हे मिळणारच आहे. हे एवढं फक्त लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. आणि आज एवढा मोठा आहे दरवर्षी सुरसंगम ग्रुप मध्ये प्रत्येक दरवर्षी 10 तरी पुरस्कार ते ठेवलेले आहेत. आता आपल्या समोर सगळ्या पुरस्कारकृत महिला आहेत. त्यांनी हाडाचं काढा करून मुलांना सांभाळ केलेला आहे आणि त्यांचं संगोपन करून त्यांना मोठं केलेलं आहे. नातवंड आलेले आहेत, त्यांना आज हा पुरस्कार मिळत आहे. खरंच त्यांचं खूप खूप अभिनंदन. असेच पुरस्कार तुम्ही घ्यावेत हीच विनंती करते. एवढं बोलून मी माझ्या मनोगत पूर्ण करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.
हॅलो. यानंतर प्रमुख पाहुण्यापैकी माननीय ॲडव्होकेट सो हेमलता मारुती नकाते, अध्यक्ष युनिव्हर्सिटी क्लब मंगळवेढा यांना विनंती करतो की आपण 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर आणि सिने अभिनेत्री माननीय ऋतुजा देशमुख मॅडम, सुरुवातीस जागतिक मातृदिनाच्या सगळ्या माता भगिनींना शुभेच्छा देते. आई आई हे शब्द उच्चारलं तरच आपलं ऊर भरून येतं. देवाला असा प्रश्न पडला होता की प्रत्येक बाळाला आपल्याला म्हणजे केअर करता येत नाही, किंवा प्रत्येक बाळाला आपल्याला जाऊन त्याच्या हव्या नको असलेल्या गोष्टी बघता येत नाही, त्याची काळजी घेता येत नाही. म्हणून प्रत्येक घरामध्ये त्याने आई निर्माण केली. आईचा अर्थ जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्येच आहे आत्मा आणि ईश्वर. ज्या व्यक्तीच्या हृदयामध्ये प्रेम असतं, जी व्यक्ती 9 महिने आपल्या उदरामध्ये एका लेकराला सांभाळून तिचा जीव जाईपर्यंत म्हणजे त्रास सहन करून एका लेकराला जन्म दिलेली असते, त्या आईचं सन्मान करणे म्हणजे ही गोष्ट सर मला असे वाटते की समुद्रातल्या एका थेंब एवढं पाण्याचं तिची कृतज्ञता आपण व्यक्त करतो असं माझ्या मते वाटतं. कारण आईची माया ही आभाळभर असते. आईची आपण कृतज्ञता व्यक्तच करू शकत नाही, आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही, आपण कशातूनही तिची कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही. कारण आई ही असतेच अशी. असं मी कुठंतरी ऐकलं होतं, एखाद्या लेकराला काय हवं असतं हे त्या लेकराला तोंडून सांगण्याच्या अगोदरच ते आईला कळतं, ती असते आई. मग अशा मातृदिनानिमित्त भगरे सर बरेचसे वर्ष झाले मातृदिनासाठी बरेचसे जे कर्तृत्ववान आया आहेत ज्यांनी आपल्या लेकरांना घडवलं त्यांचा सन्मान ठेवतात. खूपच चांगला उपक्रम आहे. आणि आईबद्दल बोलायचं झालं तर आई ही आई असते, तिच्याबद्दल आपण कोण बोलणार. आणि एक कविता होती म्हणजे ती खूप व्हायरल झाली होती, जेव्हा आपण आईला अर्धी भाकरी मागतो ती कधीच अर्धी देत नसते, एक देत असते. जेव्हा आपण तिला एखादं रुपया खायला मागतो, आता एखादा रुपये बुडलेला आहे, ज्यावेळेस 10-15 असं म्हणजे 20 असे काउंटिंग होतात, त्यावेळेस आई 100 रुपये लपून देत असते वडिलांपासून. पण तिला माहीत असते की आपण जे सहन केलेलं असतं किंवा आपण जे सगळं उपभोगलेलं असतं ते आपल्या लेकराच्या वाट्याला यायला नको. आपलं लेकरू किंवा आपली मुलगी असू दे किंवा मुलगा असू दे आपल्याहीपेक्षा व्यवस्थित ते जगलं पाहिजे असं आईचं मत असतं. आणि चांगले संस्कार घालणं आणि चांगलं एक व्यक्तिमत्व घडवणं हे जर कुणी करत असेल तर आईच करत असते. आईला हे लेकराचं किंवा मुलाचं पहिलं शिक्षक असं मानलं जातं. कारण सुरुवातच म्हणजे पायाभक्कम हे घरातूनच होत असते. आई म्हणजे बोलायला शिकण्यापासून चालायला शिकण्यापर्यंत किंवा संस्काराचे प्रत्येक धडे हे घरातूनच मुलाला मिळत असतात. मग त्यासाठी आईबद्दल बोलणं म्हणजे मी खूप लहान आहे किंवा तिच्याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही. फक्त एवढंच मला असं वाटतं जोपर्यंत आपली आई आपल्या सोबत आहे तोपर्यंत थोडीशी आपल्याला किंमत कमी वाटते. ॲक्च्युली किंमत कमी वाटते म्हणण्यापेक्षा आपण तिची आई आहे असं आपण म्हणतो. आणि ज्यावेळेस आई आपल्या आयुष्यातून जाते ती आपल्या सोबतच असते, पण फिजिकली ज्यावेळेस ती आपल्या सोबत नसते त्यावेळेस खरी किंमत आपल्याला आईची कळत असते. एवढंच बोलते कारण बरंचसं बोलायचं आहे, पण आता इथं मी थांबते. मला बोलण्याची संधी दिली संयोजकांनी त्याच्याबद्दल धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यापैकी सौ रीता प्रसाद कुलकर्णी, संचालिका सॅप सेमी प्रायव्हेट लिमिटेड कागस्ट या ठिकाणी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करतील. सौ रीता प्रसाद कुलकर्णी. हॅलो, सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. एवढे दिग्गज बोलून गेले, मला बोलायची माझी सवय पहिल्यांदाच मी बोलते तरी समजून घ्यावं. सर्वप्रथम सगळ्यांना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मातृदिनाच्या शुभेच्छा हे एका दिवसासाठी नसतात, कारण ज्यांच्यामुळे आपण आहोत आज ती आपली आई, आणि आईमुळेच आपण आज आहोत. त्यामुळे फक्त एक दिवस स्टेटसला लावून आणि एक दिवस आईला मान देऊन मोठेपणा मिळवणं मला आवडत नाही. आणि सगळ्यात जास्त गृहीत धरणारी व्यक्ती आपण आई ही मानतो, म्हणजे आई आहे. पण आज मी इथे आहे ती माझ्या आईवडिलांची पुण्य आई आहे आणि माझ्या सासू सासऱ्यांची पुण्य आई आहे. त्यामुळे खूप खूप धन्यवाद माझ्या आईवडिलांचे, आणि हे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. थँक्यू व्हेरी मच.
यानंतर या सभेचा प्रोटोकॉल थोडासा बाजूला ठेवून आपण आजच्या कार्यक्रमाच्या सन्माननीय अध्यक्षा प्राध्यापिका सौ काळुंगे मॅडम यांना विनंती की आपण आपलं अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. अरे अजून उभारून बोलते तर बोलू दे. अरे नको. ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी मागेल मी खुर्ची. आजच्या ह्या मातृदिनाच्या निमित्त सूरसंगम ग्रुप आणि म्युझिक क्लब यांच्या सहकार्याने इथे जो मातृदिनाचा गौरव करण्याचा कार्यक्रम आयोजित केलाय त्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित, आता यात सगळ्या बऱ्याच साऱ्या माताच आहेत आणि बरेच सारे पिता असलेले लोक आहेत. आता नवीन लहान असं फारसं कुणी इथं नाही आहे. म्हणजे ज्यांनी मातृत्व उपभोगलेलं आहे आणि मातृत्वाची कर्तव्य पार पाडलेली आहेत अशाच साऱ्या महिला इथं मला दिसत आहेत. आज हा मातृदिन, त्यासाठी आपल्याकडून प्रमुख पाहुणे जे आलेले आहेत ऋतुजा देशमुख आणि मान्यवर महिला मंगळवेढ्यातल्या आणि ज्यांना हा पुरस्कार मिळणार आहे त्या सगळ्या मान्यवर महिला. मातृदिन म्हणजे मातेबद्दल सांगायचं, खरं तर ही सांगायचीच गोष्ट नाही, अनुभवायची गोष्ट आहे. आपल्याला सगळ्यांना माहित आहे आपल्या आईने आपल्यासाठी काय काय केले आणि आता ज्या माता आहेत त्याही अनुभवतात की आपण आपल्या मुलांसाठी काय करतोय. भारतीय संस्कृतीमध्ये तर माता या गोष्टीला अत्यंत आदराचं स्थान, मानाचं स्थान दिलेलं आहे. आपण आपली आई म्हणतो माता, आपण आपल्या देशाला भारत माता म्हणतो, जिजाऊंना आपण राष्ट्रमाता म्हणतो. शेतकरी आपल्या शेताला काळी आई म्हणतो. अशा प्रकारे आईबद्दलची आपली भावना खूप विस्तृत आहे. फक्त माझी आई हा एवढा भाग त्याच्यामध्ये महत्वाचा नाहीये, पण तरी सुद्धा ज्या महिलांनी आपलं मातृत्वाचं काम करत असताना समाजामध्ये जे काही थोडंफार काम निर्माण केलं म्हणून त्याचा सन्मान, त्याचा गौरव करण्याकरता हा कार्यक्रम आहे. व्यासपीठावर बसलेल्या भगरे बंधूंची आई ह्या म्हणजे त्यांनी आपल्या मातांचा त्या भगरेने केलेला एक कौतुकच आहे, एक मोठा गौरवच आहे. तेव्हा माता वैयक्तिकरित्या जर आपण बघत गेलो तर श्यामची आईपासून सिंधुताईपर्यंत सगळ्या मातांचा आपल्याला उल्लेख करावा लागेल. श्यामची आईनी म्हणजे साने गुरुजींच्या आईनी त्यांना जे शिक्षण दिलं, जे शिकवलं, जे संस्कार त्यांच्या मनावरती केले आणि त्याच्यातून साने गुरुजींनी जे पुस्तक लिहिलं पुढे जाऊन श्यामची आई, ते खरोखर प्रत्येक मातेनं वाचण्यासारखं आहे. आपल्या मुलांना शिकवण्याचं आपण काम करतो, पण बऱ्याच वेळेला आपण रागावतो, मारतो आणि या पद्धतीने शिकवतो. पण साने गुरुजींच्या आईने जे शिकवलं ते आपण शिकलं पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की पहिले प्रत्येक मुलीने माता होण्यापूर्वी हे पुस्तक अभ्यासलं पाहिजे. भगरे सर, पुढच्या वेळेला तुम्ही हे पुस्तक एकेकाला भेट द्या, बाकी काय देऊ नका, शाल देऊ नका, काय देऊ नका, काय देऊ नका. हे वाचलं पाहिजे प्रत्येकाने. कारण त्यातला एक छोटासा प्रसंग मी तुम्हाला सांगते की पूर्वी कोकणामध्ये, पूर्वी म्हणजे अजूनही कोकणामध्ये मागच्या अंगणामध्ये विहिरी असतात, मोठे मोठे दगड, त्याच्यावरती आंघोळ करायची. कोकणात काही गरम पाणी लागत नाहीत, दमट पाण्याने आंघोळ, दमट हवा असल्यामुळे गार पाण्याने आंघोळ होते. श्यामच्या आईने श्यामला म्हणजे साने गुरुजी लहान असताना त्यांना आंघोळ घातली, त्यांचं अंग पुसलं आणि चल घराकडे म्हणाल्या. त्यावेळेला तो म्हणाला, आई तुझा पदर पसर, मी त्याच्यावर पाय ठेवून येतो. त्या म्हणले, असं का? नाही अगं, माझ्या पायाला माती लागेल म्हणून मला तुझ्या पदरावरून पाय ठेवून जायचंय. त्यावेळेला त्या माऊलींनी जे उद्गार काढले, आपण म्हणाल नाराय का, माझी साडी घाण करतो, तुला मी दुसरा टॉयल वगैरे आणून टाकते, त्याच्यावर चाल पाहिजे तर फार तुझं कौतुक असेल तर.
त्यावेळेला त्या म्हणाल्या, त्यांचं म्हणणं बोलणं तो सगळा प्रकार आहे ना, पायाला माती लागू नये म्हणून जसा जपतोस तसा मनाला माती लागू नये म्हणून हो जप हो वा, ही म्हणण्याची पद्धत त्यांची. पायाला माती लागू नये, शरीराला माती लागू नये, शरीर घाण होऊ नये म्हणून जेवढं आपण जपतो तेवढं तू मनाला माती लागू नये म्हणून जप. पण शेवटी त्या आईचाच मुलगा श्याम, त्यांनी विचारलं, आई समजा मनाला माती लागली तर ती कशाला धुवायची? त्यावेळेला त्यांनी सांगितलं की पश्चातापाच्या अश्रूंनी ती धुवायची. आपल्याकडून चूक झाली, मनाला माती लागणं म्हणजे काय? चूक होणं. आपल्याला चूक झाली आपल्या हातून तर ती चूक कबूल करायची, त्याच्याबद्दल पश्चाताप झाला पाहिजे, त्याच्याबद्दल वाईट वाटलं पाहिजे आणि त्यावेळेला आपल्या डोळ्यातून जे अश्रू येतील त्याच्यातून आपलं मन धुवून काढायचं. असा अतिशय छोट्या छोट्या प्रसंगातून, सोप्या सोप्या शब्दातून श्यामची आईनी, साने गुरुजींच्या आईने त्यांना शिकवलं. म्हणून साने गुरुजी, म्हणून श्यामची आई हे पुस्तक. तेव्हा ह्या श्यामच्या आईपासून आपल्या मुलावरती आपण प्रेम करतो, सगळेच करतात, अगदी प्राणी सुद्धा करतात, पक्षी सुद्धा करतात. हे कुणी शिकवावं लागत नाही, हा निसर्ग आहे, लक्षात घ्या. पण आपल्या मुलांच्याकडं पेक्षाही दुसऱ्यांच्या मुलांची माता होणं हे जे एक फार मोठेपण आहे ते सिंधुताईने आपल्या महाराष्ट्रामध्ये करून दाखवलं. त्यांची स्वतःची मुलगी ममता, त्यांनी मला वाटतं त्या मुंबईच्या रिद्धी देवस्थानाच्या ट्रस्टकडे सांभाळायला दिली आणि त्यांनी दुसऱ्याची मुलं सांभाळली. का केलं असं? ह्या मुलीला त्यांच्या बरोबर सांभाळ करीन तर माझ्या हातून चुका होतील, काय तर माझ्या मुलीकडे माझं लक्ष जास्त जाईल आणि त्या मुलांच्याकडे माझं लक्ष कमी जाईल. असं दुसऱ्याची आई होणं हे मातृत्वाचं एक अत्यंत श्रेष्ठ, अत्यंत कौतुकाचं, गौरवण्याचं असं काम आहे. ते अशा ज्या माता आहेत ज्या सगळ्यांसाठी काम करतात. मदर तेरेसा त्यातल्याच आहेत. राणी लक्ष्मीबाईंनी आपला दत्तक पुत्र पाठीला बांधला आणि त्या लढाईला गेल्या. म्हणजे किती अशी अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. एरवी आपल्या घरात झुरळ निघालं तर आरडाओरडा करतात महिलांच्याकडे थोडंसं धाडस तुलनेनं आपण म्हणतो जगाचा अनुभव कमी असल्यामुळे कमी असतो. पण आपल्या मुलासाठी फार मोठं धाडस करणारी हिरकणी जी गवळण होती, दूध घालायला रायगडावरून गावात गेली आणि येईपर्यंत गडाचे दरवाजे बंद झाले, जाता येईना म्हटल्यानंतर रात्रीच्या वेळेला त्या गडावरून अंधारात रस्ता शोधत शोधत बाळाच्या ओढीनं ती आपल्या घरी पोचली. हे मातृत्व, हे धाडस करायला शिकवतं. लक्षात घ्या. आपण सुद्धा कधी कधी एरवी गप्प बसतो, पण नवरा आपल्या मुलाला काय बोलायला लागला की आपण बरोबर मुलाला पाठीशी घालतो आणि नवऱ्याशी बांधतो. हो तुम्हाला काय माहित आहे, बरे आला एकदाच बघायला चौकशी करायला, रोज मला माहित आहे तो काय करतो काय नाही ते. आपण नवऱ्याशी सुद्धा भांडतो. लक्षात घ्या. एरवी न भांडणाऱ्या बायका सुद्धा. हे धाडस आहे कशात येतं? प्रेमातून येतं, वात्सल्यातून येतं. प्रेम वात्सल्य सिंधू, आता इथं पुस्तकाचं उद्घाटन झालं. आई मुळी वात्सल्याचा सिंधूच आहे. आई प्रेम स्वरूप आहे. प्रेमाचं दुसरं रूप म्हणजे आई. वात्सल्याचा सिंधू, वात्सल्याचा सागर ज्याच्या मनात मुलासाठी उचंबळून राहत असतो ती आई. अशा कितीतरी गोष्टी, कितीतरी घटना आपल्याला सांगता येतील आणि तो मातृत्वाचा गौरव आपण या पद्धतीनं करू शकतो. आपण एवढंच केलं पाहिजे की आताही आपण आपल्या आईचं मन सांभाळलं पाहिजे. आपल्या आईचं दुखणं खुपणं आपल्याला कळलं पाहिजे. नाही तर आज अवताडे मॅडमने सांगितलं तशी थोडीफार वस्तुस्थिती आहे. मी आपल्याच देशात गौरव होतो असं म्हणते, त्याचं एक कारण आहे. लक्षात घ्या. मी मागं एक, मला वाटतं त्याला आता 25 वर्ष होऊन गेली असतील, वकील साहेब चंद्रशेखर धर्माधिकारी, तुम्ही आता वकील आहेत पण तुम्हाला नाव माहीत असतं, मुंबई हायकोर्टाचे रिटायर्ड जज चंद्रशेखर धर्माधिकारी, त्यांनी सोलापुरात एक कार्यक्रम ठेवला होता, त्याला मी गेलेले होते. त्यावेळेला त्यांनी एक उदाहरण सांगितलं की कुठल्या म्हणजे परदेशातलं असेल, इंग्लंड अमेरिका कुठलं, ते भारत सोडून बाहेरचे, ते एक मुलगा आपल्या आईशी सारखा भांडायचा.
म्हणून त्याचा मित्र त्याला म्हणला, अरे सारखा काय म्हणतोस आईशी तू? आपल्याला आईने 9 महिने पोटामध्ये सांभाळलेलं असतं, जन्म दिलेला असतो, पुन्हा कितीतरी दिवस ती आपल्यासाठी खस्ता खात असते. तर त्याने जे उत्तर दिलं हे माझ्या मनाचं नाही. चंद्रशेखर धर्माधिकारी ज्यांना माहीत आहे किती बुद्धिमान माणूस आहे, त्यांनी सांगितलेलं उदाहरण आहे. तो मित्राला म्हणतो, किती भयानक आहे पाहा आणि मी जवळजवळ 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते तुम्हाला. अरे माझी गाडी 9 महिने भाड्यानं ठेवण्यासाठी मी एखाद्याचं गॅरेज जर भाड्यानं घेतलं असेल तर मी काय त्याचे आयुष्यभर उपकार मानू का? असं भयानक उत्तर त्यावेळेला त्यांनी दिलं. आणि हे धर्माधिकारी सांगतायत, मी माझ्या मनचं सांगत नाही, लक्षात घ्या. माझी गाडी गॅरेजमध्ये ठेवण्यासाठी मी एकाच गॅरेज 9 महिन्याकरता भाड्यानं घेतलं म्हणून मी त्याचे आयुष्यभर उपकार मानू काय? आपल्याकडं तसा प्रकार, अजून एवढा भयानक प्रकार आपल्याकडं घडत नाही. हे आपल्याकडच्या आपलं सगळ्यांचं सुदैव आहे. न ऋण जन्म देते फिटे असं आपण म्हणतो. आईचं ऋण कधीच फिटत नाही. आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू, आई माझी. तो कल्पतरू आहे, जे मागाल ते तुम्हाला देते, तिच्या शक्य असेल तेवढं ते तुम्हाला देते. सौख्याचा सागर आहे. आपल्याला काय वाटलं, दुःख झालं, अडचण आली की आपण आईजवळ जातो, तिला आपलं मन मोकळं करतो, सांगतो, तिचा आपल्याला आधार मिळेल हा आपला विश्वास असतो. आणि हे सगळं आई का करते तर तो एक कळवळा असतो, लक्षात घ्या. ऐशी कळवळ्याची जाती लाभाविण करती प्रीती. ही कळवळ्याची जाती आहे, हा कळवळा आहे, हा जिव्हाळा आहे, हे प्रेम आहे, हे वात्सल्य आहे. मुलांकडून कोणतंही लाभाची अपेक्षा न करता ही प्रेम करते ती आई. आणि म्हणून आपण फक्त आपल्या आईलाच आई नाही म्हणत, तर ज्ञानेश्वरांना सुद्धा माऊली म्हणतो. का तर जगाचे सगळे, जगाने जेवढा त्रास दिला सगळा पोटात घेऊन जगाकरता 4-5 ग्रंथ आपल्याला निर्माण करून दिले. जगाकरता म्हणते मी, लक्षात घ्या. ज्ञानेश्वरी सुद्धा इंग्लिशमध्ये भाषांतरित झालेली आहे. जग त्याचा अभ्यास करत आहे. जगाला शिकवण्याकरता ज्ञानेश्वरांनी अतिशय मृदूपणानं ही ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला उपदेश केलेला आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरांना आपण माऊली म्हणतो. पुरुष सुद्धा माऊली होऊ शकतो, लक्षात घ्या. ज्याचं मन प्रेमळ आहे, ज्याच्या मनात जिव्हाळा आहे, त्याला स्त्रीच पाहिजे असं नव्हे. कधी कधी स्त्रिया सुद्धा आपल्या मुलाकडे दुर्लक्ष करतात, पण पुरुष सुद्धा माता होऊ शकतात, आपल्या मुलांचा सांभाळ त्याप्रमाणे करू शकतात. कारण शेवटी ही वृत्ती आहे, ही प्रवृत्ती आहे, हा गुण आहे माणसाचा, हा माणसाचा स्वभाव आहे. आणि ज्याच्या ज्याच्याकडे हा स्वभाव आहे तो मातृत्वाला प्राप्त आहे, लक्षात घ्या. म्हणून सर्व मातांचं पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं, तुमच्या कामाचं पुरस्कार ज्याला मिळणार आहेत त्यांचं सगळ्यांचं पुन्हा एकदा कौतुक करते. आणि मला अध्यक्षपद दिल्याबद्दल आणि ऐन वेळेला सांगितल्याबद्दल, पत्रिका डायरेक्ट हातात दिली त्याबद्दल मी भगरे परिवार, त्यांचा या सुरसंगम ग्रुप, त्यांचं म्युझिक क्लब आणि पूर्ण भगरे सगळे कुटुंब, ह्या सगळ्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना धन्यवाद देते. आणि माझं जरा थोडंसं शिक्षक असल्यामुळं लाभलेलं भाषण आटोपते घेते. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या, कळत न कळत फेम प्रसिद्ध अभिनेत्री रुजुता देशमुख मॅडम या ठिकाणी आपल्या सर्वांना संबोधित करणार आहेत. रुजुता देशमुख मॅडम यांना विनंती आहे, आपण या सभेस प्रबोधन तर करणार आहात, परंतु आपल्या या प्रवासातील वाईट अनुभव जे आपण या ठिकाणी शेअर करावेत अशी आमची इच्छा आहे. तुम्ही, मी खरंच रमले होते. आणि मला त्यातलं सगळ्यात छान काय वाटलं माहितीये, सगळ्यात शेवटचा जो मुद्दा होता ना, की मातृत्व हा स्वभाव आहे आणि तो पुरुषांच्या अंगातही असू शकतो. आणि जे आता नवीन पिढीत खूप बघायला मिळतं, मला स्वतःला माझ्या घरात बघायला मिळालंय. माझी मुलगी झाल्यानंतर
माझे पती यांनी माझ्या मुलीला इतकं छान सांभाळलंय. त्यामुळे असे अनेक पुरुष आहेत जे मुलांना आपल्या छान सांभाळू शकतात. त्यांच्या अंगात हे मातृत्व आहे असं मी म्हणेन. त्यामुळे तो मुद्दा मला तुमचा खूपच आवडला. आज मातृदिनानिमित्त मी इथे आली आहे. एका मातेला बोलवलंय, त्यामुळे छान वाटलंय मला. माझी माता, मी आणि माझी मुलगी, आम्ही तिघीही आमच्या या क्षेत्रात कार्यरत आहोत. आम्ही तिघीही अभिनेत्री आहोत. माझी माता स्वाती देशमुख, तिनेही नाटकांमधून कामं केलेली आहेत. तिच्याकडनं मी अभिनय शिकलाय. आणि आता माझा वारसा माझी मुलगी साजिरी जोशी पुढे नेणार आहे असं आत्ताच तिने ठरवलेलं आहे. त्यामुळे त्याचा मला आनंद आहे. आणि आत्ता सर म्हणाले की आमच्या क्षेत्रातल्या काही आठवणी. तर या मातृदिनानिमित्त खरं तर मगाशी तुम्ही लग्नानंतर होईलच प्रेम मधल्या माझ्या व्यक्तिरेखेविषयी बोललात. तर ती व्यक्तिरेखा इतकी छान आहे ना, ती आई म्हणूनही छान आहे, ती सासू म्हणूनही छान आहे. स्टार प्रवाहावर ही मालिका चालू आहे, लग्नानंतर होईलच प्रेम, ज्यामध्ये मानिनी देशमुख असं त्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. त्या व्यक्तिरेखेकडनं मला शिकायला अनेक गोष्टी मिळालेल्या आहेत. कारण सासू झाल्यावर बऱ्याचदा बाई हे विसरते की त्या मुलींचीही आपण आई होऊ शकतो. आणि जेव्हा आपण सुनांची आई होतो तेव्हा सूनही आपली मुलगी होऊ शकते. त्यामुळे ही जबाबदारी दोन्ही स्त्रियांची असते असं मला वाटतं. की कधीच फक्त सुनेला दोष देणं किंवा फक्त सासूला दोष देणं ह्याही पेक्षा दोघींनी मिळून जर का ठरवलं की आपण आता या रोलमध्ये जाऊया, आपण आई तर असतोच पण सासू म्हणूनही आपण आईसारखा विचार केला, फक्त आपल्या मुलांचा नाही तर सुनांचा सुद्धा, तर त्यांनी कुटुंब किती छान आनंदात राहतं हे मी माझ्या आत्ताच्या मालिकेतून शिकतेय. आणि अशी सासू मला स्वतःला मिळाली आहे. त्यामुळे मी भाग्यवान समजते स्वतःला. माझ्या सासूनी मला इतका पाठिंबा दिलाय आई म्हणूनच की त्याशिवाय आमच्या क्षेत्रात काम करणं मला अगदीच शक्य नव्हतं. माझी मुलगी, मी असं म्हणेन की 3 महिन्यांची असताना माझी एक मालिका जी मी माझ्या प्रेग्नन्सीच्याही आधी शूट केलेली होती आणि माझी डिलिव्हरी झाल्यानंतर ती मालिका ऑन एअर गेली. तेव्हा एवढी पंचायत झाली होती की आता कसं मी काम करणार आहे. पण माझी सासू अशी खमकी आहे, ती पण शिक्षिका आहे, ती अशी खमकी माझ्या पाठीशी उभी राहील. मी येते मुंबईत, त्या रिटायरमेंट नंतर पुण्यात शिफ्ट झाल्या होत्या. त्या म्हणाल्या मी राहते तुझ्याबरोबर, तू बाहेर पड, तू काम कर, मी सांभाळते माझ्या नातीला. तर अशी मला सासू लाभली आहे. हे माझं नशीब आहे आणि मला असं वाटतं प्रत्येक सुनेला अशी सासू लाभावी, जशी माझी सासू आहे आणि जशी माझी व्यक्तिरेखा मानिनी देशमुख आहे तशी प्रत्येकीला सासू लाभावी. आणि मातृदिनानिमित्त खरं मातृ जननी, आपली माता, आई, सगळ्यांच्या म्हणण्यात मला हे एक कॉमन धागा होता जो माझ्याही मनात होता, याविषयी बोलूया. ते म्हणजे आपण आईला गृहीत धरतो. तर ते गृहीत धरणं, आता काळानुरूप इतक्या गोष्टी बदलल्या आहेत, तर आता आपण ही गोष्ट सुद्धा बदलायला हवी. आपल्या आईनी आपल्यासाठी काय काय केलंय हे आपल्याला माहीत असतं, पण ज्या आया घरी असतात त्यांना जास्ती गृहीत धरलं जातं. पण घरी राहून घर सांभाळणं, मुलांना सांभाळणं ही सोपी गोष्ट नव्हे हे आजच्या काळात तरी आपल्याला आता कळायला हवं. आई तुला काय कळतंय, तुला काय माहितीये, तू घरात असतेस, ही जी वाक्य पूर्वीपासून चालत आली आहे ती आता बदलायला हवीत असं मला वाटतं. आईला काय कळतंय म्हणजे खरं तर आपण घरी जेव्हा येतो तेव्हा आपली जी चाल असते त्या चालीवरनं सुद्धा आईला कळतं की आपलं मूल आज खूप आनंदी आहे किंवा त्यांनी काहीतरी लबाडी केलेली आहे, त्याचं काहीतरी चुकलेलं आहे. हे फक्त आपल्या चालीवरनं ओळखणारी आपली आई, कारण आपण तिच्याच तिच्या पोटातून जन्म घेतलेला आहे. त्यामुळे त्या आईला गृहीत धरणं निश्चित बंद व्हायला हवं. आणि हे गृहीत धरणं तुम्हाला सांगू, इथे ज्या तरुण मुली आहेत ना, लहान मुली आहेत, तेव्हापासून ते इथे आपण जे सगळे मोठे आहोत तिथपर्यंत सगळे जण आपल्या आईला गृहीत धरतो. तर आपण हे गृहीत धरू नये. आपण आपल्या कामाच्या रहाटगाडग्यात आपल्या आईला कधी कधी विसरतो, तेही आपण विसरू नये. आणि फक्त माता असं नाही, मला असं वाटतं माता ही शेवटी एक महिला आहे.
त्यामुळे प्रत्येक बहीण म्हणजे आजच्या जगात जे बाहेर चालू आहे, जसं मातेचं आपल्या मनात स्थान आहे, आपण तिला मान देतो, आपण आपला अभिमान असते आपली आई, तसंच प्रत्येक स्त्रीकडे सुद्धा आपण त्याच नजरेने पाहायला हवं. एका स्त्रीनी दुसऱ्या स्त्रीला तसा मान द्यायला हवा, प्रत्येक पुरुषांनी प्रत्येक स्त्रीला तसा मान द्यायला हवा. कारण प्रत्येक स्त्री ही माता, बहीण, मुलगी, मैत्रीण, नुसती रस्त्यावर उभी असलेली स्त्री सुद्धा जर प्रत्येकाने तिच्याकडे कौतुकाने, मानाने बघितलं तर त्या स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा प्रत्येक ठिकाणी बदलायला हवा. तो आपण खरंच बदलूया तर पुढच्या पिढीला कदाचित सोपं जाणार आहे. कारण पुढच्या पिढीला एस्पेशली मुलींना खूप काम करायचं आहे. आमच्या पिढीत बायका खूप काम करू लागल्याच आहेत, पण पुढच्या पिढीला अजून खूप काम करायचं आहे आणि त्याला जर पुरुषांनी साथ दिली नाही तर ते शक्य होणार नाही. त्यामुळे मातृदिनी आपण ही सगळ्यांनी शपथ घेऊया की प्रत्येक स्त्रीला आपण मानाने बघणार आहोत आणि मानाने वागवणार आहोत. आता एक खास रिक्वेस्ट आहे म्हणून आमच्या क्षेत्राविषयी सांगते की आमच्या क्षेत्रात आता मी 27-28 वर्ष झाली, पण लहानपणापासून काम करते. तर आमच्या क्षेत्रात आपण असं म्हणूया मातेला कसं वागवलं जातं. तर आमच्या इथे मी प्रेग्नंट असताना, ते मी सांगते, जेव्हा मी पोटुशी होते तेव्हा माझी जगावेगळी ही मालिका चालू होती. ती झीवर असायची. सुहास जोशी होत्या आणि आम्ही बरीच मंडळी होतो. तर तिथे मातेला, माझ्यातल्या मातेला जो सन्मान मिळाला तो मी सांगते गंमत म्हणून की ती जी व्यक्तिरेखा होती त्यांनी असं केलं की त्या व्यक्तिरेखेला त्यांनी असं दाखवलं की त्या व्यक्तिरेखेला सुद्धा मूल होणार आहे. आणि मग मी जी खरी पोटुशी होते ती व्यक्तिरेखाही पोटुशी झाली आणि मी 9व्या महिन्यापर्यंत काम करू शकले. त्यामुळे आमच्या इथे माझी भयंकर काळजी घेतली जायची आणि मी खूप यंग म्हणजे खूप तरुण असताना आई होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे माझी तब्येत ठणठणीत होती. मी इकडून तिकडे बागडत होते, पलंगावर चढत होते इकडे तिकडे. तर सुहास जोशी मला नेहमी म्हणायच्या की अगं पलंगावर वगैरे चढू नकोस, 8वा महिना चालू आहे. आणि मला असं वाटायचं त्यात काय एवढं, माझी तब्येत तर ठणठणीत आहे. पण देवाची कृपा आहे की ठणठणीत तब्येत असताना मी छान शूट केलं, छान माझ्या त्या वातावरणातल्या सगळ्या लोकांनी मला शूट करू दिलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा 9व्या महिन्यात आता मला डिलिव्हरीसाठी सुट्टी घेणं गरजेचं होतं, तेव्हा त्यांनी असं ठरवलं गोष्टीत, जगावेगळी ह्या गोष्टीत, की या व्यक्तिरेखेचा मृत्यू आपण दाखवूया की डिलिव्हरीच्या वेळेला मृत्यू झाला. आणि मी म्हटलं तसं मी तरुण असल्यामुळे मला काही त्याचा गाभा एवढा कळला नाही की हां एवढं काय त्यात डिलिव्हरीचा अभिनय करायचा आणि त्यात मरणाचा अभिनय करायचा. तर हे मी खरंच प्रेग्नंट असताना 9व्या महिन्यात तो अभिनय केला. आणि तेव्हा माझी आई जी माझ्यावर चिडली की ती म्हणाली तुला डोकं वगैरे आहे का, तू काय करतेस हे. तर मी तिला म्हटलं की हा अभिनय आहे आणि आमचं हे काम आहे आभास निर्माण करणं की समोरच्याला हे वाटलं पाहिजे की हे खरं आहे. तर तसंच मी काम केलं. पण ते संपल्यावर मी ठणठणीत आहे, मी व्यवस्थित आहे, मला काहीही झालेलं नाही आहे. पण तेव्हा एक आईची जी कळकळ असते ती मला माझ्या आईकडनं कळली. ती म्हणाली मी हा सीन बघणारच नाही आहे, तू अत्यंत चुकीचं केलं आहे, हे तुझं चुकलेलं आहे. पण तिचं आईचं हृदय होतं हे. पण त्याच्यानंतर सुहास जोशी ज्या आमच्या सिनियर कलाकार आहेत त्यांनी मला असं सांगितलं की आता हे सगळं तू केलंस ठीक आहे, पण त्याच्यानंतर जो मैताचा सीन होता तिथे मात्र तू नक्की यायचं नाही आहेस, कारण 9व्या महिन्याची पोटुशी आहेस तू, हा सीन तू नक्की नाही करायचा आहेस, हा आम्ही करून घेऊ. आणि त्या दिवशी मला माझ्या त्या सगळ्या युनिटनी सुट्टी दिली. मग मी माझ्या आईकडे पुण्याला गेले आणि तेव्हा त्याच्यानंतर मी 3 महिने सुट्टी घेतली. तर हा एक आई होतानाचा आमच्या क्षेत्रातला अनुभव तुमच्यापाशी शेअर करायला मला खरंच खूप छान वाटलं. सगळ्या मातांना पुन्हा एकदा आणि ज्यांचा सन्मान करणार आहोत त्यांना खूप मनापासून शुभेच्छा. आणि मी म्हटलं तसं आपण आपल्या आयांना गृहीत धरणं आजच्या दिवसापासून जितकं शक्य होईल तितकं बंद करूया. आणि या मातेला इथे बोलवलं त्याबद्दल भगरे कुटुंबियांचं आणि पूर्ण सूरसंगम ग्रुपचे खूप खूप आभार. छान वाटलं मला. आणि मंगळवेढ्यात आज हा मातृदिन साजरा होतोय हे सुद्धा खरंच खूप गौरवास्पद आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.
या कार्यक्रमाचं औचित्य साधून या ठिकाणी एक लोकाभिमुख पत्रकारिता हे पुस्तक आमच्या पत्रकार मित्रांना आम्ही सप्रेम भेट देतोय. लेखक प्रशांत माने ज्यांचा या ठिकाणी मी नामोल्लेख करतोय त्या सर्वांनी पुढे यायचं आहे वेळ बचत करण्यासाठी. माननीय प्रकाशजी जडे सर, त्याचबरोबर भीमराव मोरे, राजेंद्र कुमार जाधव, ज्ञानेश्वरजी भगरे, प्रमोद बेनवडे, माननीय प्रकाश जडे माझ्या प्रमुख पाहुण्या मॅडमना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हे पुस्तक त्यांना भेट देण्यात येते. प्रकाशजी जडे सर, आमच्या वृत्तसमूहाचे मानद संपादक. प्रमोदजी बेनवडे. आले येते 15 मिनिटात येतो मी. कार्यक्रम चालू आहे, कार्यक्रम झाली आहे. भीमराव मोरे. ज्ञानेश्वर भगरे सर, दैनिक स्वाभिमानाचे संपादक. प्रमोदजी बेनवडे. ॲडव्होकेट रमेशजी जोशी. साहित्यिक प्राध्यापक शशिकांत जाधव आणि कवी गोरक्ष जाधव. व्यंगचित्रकार आणि लेखक लक्ष्मण नागणे. प्राचार्य नीलकंठ कुंभार. ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर शिवाजीराव पवार. सुपर सिंगर लहू ढगे. इंजिनियर पार्थ कुलकर्णी. दया वाकडे, स्तंभलेखिका दया वाकडे. स्तंभलेखिका अवंती पटवर्धन. गायिका शुभ्राताई जोशी. सौ सुवर्णा नागणे. सौ अंजलीताई किल्लेदार. सौ प्रफुल्लता स्वामी मॅडम. महेश वठारे. नवनाथ सावळे सर. दावल इनामदार. राजेंद्र कुमार जाधव. सिद्धेश्वर भगरे. सिद्धेश्वर भगरे. पोपटराव महामुरे. सिद्धेश्वर भगरे.
2 वेळा नाव घेतल्याशिवाय येत नाही. यानंतर मुख्य पुरस्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. बसते हा पुरस्कार सोहळा संपन्न व्हावा ही विनंती. प्रथमतः आदर्श माता पुरस्कार या ठिकाणी श्रीमती लक्ष्मीबाई शिवाजी होनमाने यांना स्वर्गीय कमल दगडू भगरे स्मृती विशेष पुरस्कार देऊन आपण सन्मानित करतोय. आणि कुटुंबातील आलेल्या जे आहेत मान्यवर डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला उभा राहा. होनमाने कुटुंबातील जे आले सदस्य त्यांना विनंती. श्रीमती लक्ष्मीबाई शिवाजी होनमाने यांना स्वर्गीय कमल दगडू भगरे स्मृती विशेष पुरस्कारानं आपण सन्मानित करतोय. मंगळवेढा शहरातील होनमाने भगरे गल्लीतील सौ लक्ष्मीबाई होनमाने यांनी आज वयाच्या 82व्या वर्षापर्यंत अत्यंत कष्टाने कुटुंबाची केवळ 1.5 एकर जमीन असतानाही पतीचा शिवणकाम व्यवसाय अत्यंत काटकसरीने संसार करून 3 मुलांचे यशस्वी संसार, उद्योग व शिक्षण पूर्ण करून वडिलांचा व्यवसाय पुढे चालवणाऱ्या संभाजी यांची 3 मुले आज श्रुती, श्रेयश व यश MBBS व BAMS शिक्षण पूर्ण करीत आहेत. दुसरा मुलगा दत्तात्रय हा दुचाकी गाड्यांचा व्यवसाय करत, त्यांची मुले श्रेया BHMS, दुसरा नातू वाहनांचा व्यवसाय, तर अश्विनी ही BDS शिक्षण पूर्ण करीत आहे. तिसरा मुलगा डॉक्टर सुरेश होनमाने हे MD बालरोग तज्ज्ञ, तसेच त्यांच्या पत्नी सौ शिवलक्ष्मी या देखील बालरोग तज्ज्ञ म्हणून दोघेही MD शिक्षण पूर्ण करून नवजात बालकांची गेल्या 26 वर्षापासून मंगळवेढ्यामध्ये आरोग्याची देखभाल करीत आहेत. एकाच कुटुंबामध्ये 8 डॉक्टर असल्याने मंगळवेढ्यातील हे एकमेव कुटुंब असून सौ लक्ष्मीबाईंनी आपल्या कार्यातून समाजासमोर एक आदर्श निर्माण केलेला आहे. म्हणून त्याचा हा आदर्श माता या पुरस्कारानं आपण त्याला सन्मानित करीत आहोत. स्वर्गीय कमल दगडू भगरे स्मृती विशेष पुरस्कारानं आपण त्यांना सन्मानित करीत आहोत. पुढे या. यानंतर दुसरा पुरस्कार माननीय सौ पार्वती शंकर सावंतजी यांना पुढे येण्याची विनंती करतोय. यांना स्वर्गीय सुमन भगवान कुलकर्णी स्मृती विशेष पुरस्काराला आपण सन्मानित करीत आहोत. सौ पार्वती शंकर सावंतजी यांना पुढे येण्याची विनंती आहे. सावंतजी परिवारातले जे सदस्य आहेत त्यांना पण स्टेजवर येण्याची विनंती आहे. प्रमुख पाहुण्यांच्या डाव्या आणि उजव्या बाजूला आपण उभा राहायचं आहे. स्वर्गीय सुमन भगवान कुलकर्णी स्मृती विशेष पुरस्कार देऊन आपण सन्मानित करतोय. ज्यांच्यातर्फे हा पुरस्कार ठेवण्यात आलेला आहे आणि ज्यांना मिळालेला आहे ते सर्व सदस्य त्या ठिकाणी असतील. मंगळवेढा शहरातील खंडोबा गल्लीतील एका अशिक्षित कुटुंबातील पार्वती शंकर सावंतजी या मातेने शेती व्यवसायातून आपला थोरला मुलगा भारत हा कापड उद्योगात तसेच टेलर काम करतो आहे. तर दुसरा मुलगा तात्या हे मुंबई बसे येथे पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर काम करीत आहे. तिसरा मुलगा अशोक हा सातारा पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक पदाची जबाबदारी सांभाळत आहे. अशा प्रकारे एकाच कुटुंबातील 2 पोलीस अधिकारी या समाजाचा कायदा आणि सुव्यवस्था पाहण्यासाठी या मातेने या मुलांची जडणघडण करून अत्यंत कष्टाने संसार उभा केला आणि आपला आदर्श समाजासमोर ठेवलेला आहे. म्हणून त्यांना हा आपण स्वर्गीय सुमन भगवान कुलकर्णी स्मृती विशेष पुरस्कारानं आपण सन्मानित करीत आहोत. सौ पार्वती शंकर सावंतजी. यानंतर तिसरा पुरस्कार सौ शकीला मेहबूब सय्यद यांना स्वर्गीय सौ अनुराधा लक्ष्मण ढोबळे स्मृती विशेष पुरस्कारानं आपण सन्मानित करीत आहोत. सौ शकीला मेहबूब सय्यद परिवारातले सदस्य यांना स्टेजवर येण्याची विनंती आहे. मंगळवेढा शहरातील मुस्लिम व अल्पसंख्याक समाजातील शकीला मेहबूब सय्यद या मातेने आपला थोरला मुलगा डॉक्टर शाकीर यांना होमिओपॅथिक MD वैद्यकीय शिक्षण देऊन तसेच सुनबाई देखील याच क्षेत्रात होमिओपॅथिक MD वैद्यकीय असून हे दोघे 20 वर्षापासून वैद्यकीय व्यवसाय मंगळवेढा शहरामध्ये करीत आहेत.
दुसरा मुलगा ॲडव्होकेट इरफान वकिलीचा व्यवसाय करीत आहे, तर त्यांच्या पत्नी या डी फार्मसी करून बी फार्मसी करीत आहेत। मुलगी सफीना बीकॉम असून तिसरी तहमीला ही PhD करीत आहे। अशा प्रकारे शकीला सय्यद यांनी आपल्या कर्तृत्वाने मुस्लिम समाजामध्ये आपल्या कुटुंबाचा एक आदर्श निर्माण केलेला आहे, म्हणून त्यांना या ठिकाणी आपण स्वर्गीय सौ अनुराधा लक्ष्मण ढोबळे स्मृती विशेष पुरस्काराने आपण त्यांना सन्मानित करत आहोत। यानंतर चौथा पुरस्कार श्रीमती सुगलाबाई एकनाथ कोंडुबेरी यांना स्वर्गीय जानकी ईश्वर कुंभार स्मृती विशेष पुरस्काराने आपण सन्मानित करत आहोत। कोंडुबेरी आणि कुंभार परिवारातील सदस्य स्टेजवर उपस्थित राहतील। श्रीमती सुगलाबाई एकनाथ कोंडुबेरी। चौथा पुरस्कार आदर्श माता जागतिक मातृ दिनकार स्वर्गीय जानकी ईश्वर कुंभार स्मृती विशेष पुरस्कार सौ सुगलाबाई कोंडुबेरी या मंगळवेढ्यातील संत नगरीचा आध्यात्मिक व धार्मिक वारसा जोपासत असून आपल्या शेती व्यवसायातून 2 मुले शेतीमध्ये प्रगतशील शेती बागायतदार असून तिसरा मुलगा शिवाजी हा नूतन मराठी विद्यालय मंगळवेढा येथे ज्ञानदानाचे काम गेल्या 27 वर्षापासून करीत आहे। आईच्या प्रेरणेने शिवाजी यांनी जिद्द आणि चिकाटीतून आपल्या शैक्षणिक योगदानातून 100हून अधिक मुलांना जिल्हा व राज्यस्तरीय स्कॉलरशिप शिष्यवृत्ती मिळवून दिलेली आहे। त्यामुळेच सुगलाबाईंचा शिवाजी यांना जिल्हा व राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मानित करण्यात आले आहे। एका अशिक्षित शेतकऱ्याच्या कुटुंबातील या मातेने कुटुंबामध्ये धार्मिकता जोपासत शिक्षणाच्या माध्यमातून आपले कार्य आणि कर्तृत्व सिद्ध केलेले आहे, म्हणून त्यांना आपण हा आदर्श माता या पुरस्काराने आपण सन्मानित आहोत। पाचवा पुरस्कार सौ लता सुरेश पवार पुरस्कार स्वर्गीय शालिनी अनंतराव शिंदे स्मृती विशेष पुरस्कार स्वर्गीय शालिनी अनंतराव शिंदे स्मृती विशेष पुरस्कार आणि ढगे परिवारातले सदस्य मालन सिद्धराम ढगे परिवारातील सदस्य आणि शिंदे परिवारातील सदस्य या दोन्ही परिवाराच्या वतीनं हा पुरस्कार ठेवण्यात आलेला आहे। सौ लता सुरेश पवार या अल्प व कष्टाळू घिसाडी समाजातील घिसाडी हा पारंपरिक कष्टाचा व्यवसाय करणाऱ्या माता असून आयरन, भाता, घण, छन्नी आणि हातोडा या साधन सामुग्री बरोबरच कोळसा फुलवून शेती उपयोगी अवजारे, गवंड्याची छन्नी, हातोडे बनवण्याचा पारंपरिक व्यवसाय करतानाच गेल्या 40 वर्षापासून शेतकऱ्यांच्या लाकडी बैलगाडीचाही चाकांच्या धावा गोऱ्यामध्ये तापवून लाकडी चाकात धावा बसवण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय जोपासतच आज हे कुटुंब लघु उद्योग आणि औद्योगिकरणाकडे वळलेले आहे। लताबाईंची 4 मुले रामेश्वर, सिद्धेश्वर, ज्ञानेश्वर, सचिन हे सध्या फॅब्रिकेशन व्यवसायात शहर आणि ग्रामीण भागामध्ये आपला व्यवसाय नावारूपाला आणत आहेत। केवळ लताबाईच्या जिद्द, चिकाटी, मेहनत, कष्टातूनच हा उद्योग नावारूपास आलेला आहे, म्हणून त्यांना आपण सन्मानित करीत आहोत। यानंतरचा 6वा पुरस्कार सौ अंजली भीमा शेवंताबाई नारायण पवार स्मृती विशेष पुरस्काराने आपण सन्मानित करीत आहोत। पवार परिवारातील आणि मोरे परिवारातील सदस्य स्टेजवरती उपस्थित राहतील। सौ अंजली भीमराव मोरे। सौ अंजली मोरे या पाटकळ गावच्या मंगळवेढा तालुक्याच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असून त्यांनी अनेक सहकारी संस्था, दूध संस्था, मजूर संस्था, बँक, पतसंस्था यामध्ये संचालक म्हणून पदे भूषवली आहे। त्या माजी पंचायत समिती सदस्य आहेत। पंचायत समिती, महिला बाल कल्याण समितीमध्ये सदस्य, पोलीस स्टेशनला महिला दक्षता समिती सदस्य, लेबर फेडरेशन सोलापूर येथे संचालिका, तसेच राष्ट्रवादीच्या 11 वर्ष महिला तालुका अध्यक्षा, काँग्रेस पक्षाच्या 5 वर्ष महिला तालुका अध्यक्षा इत्यादी राजकीय पदाबरोबरच त्यांनी धार्मिकतेतून देशातील संपूर्ण 4 धाम तीर्थयात्रा पूर्ण केलेल्या आहेत।
तसे त्यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे. त्यांची थोरली मुलगी डॉक्टर पल्लवी ही कोल्हापूर जिल्हा परिषदमध्ये पशुधन विभागामध्ये अधिकारी या पदावरती कार्यरत असून दुसरी मुलगी प्रज्ञा ही सौंदर्य शास्त्रज्ञ आहे. तिचा मुलगा यशराज हा राष्ट्रीय धावपटू आहे. मुलगा अभिजित हा उद्योगपती असून अनेक क्षेत्रात कार्यरत आहे. सो अंजली मोरे यांच्या सर्वांगीण क्षेत्रातील या कार्याने समाजामध्ये एक आदर्श माता गणल्या जात आहेत. म्हणून त्यांना आपण हा आदर्श माता या पुरस्कारानं सन्मानित करीत आहोत. यानंतर शेवटचा पुरस्कार सो अल्मास बहादूर इनामदार स्वर्गीय सो सुंदराबाई सिद्धराम यादव स्मृती विशेष पुरस्काराला आपण सन्मानित करीत आहोत. इनामदार परिवारातील सदस्य आणि यादव परिवारातील सदस्य या ठिकाणी उपलब्ध असतील तर त्यांनी स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. सो अल्मास बहादूर इनामदार पुरस्कार मिळतोय. स्वर्गीय सौ सुंदराबाई सिद्धराम यादव स्मृती विशेष पुरस्कार. सो अल्मास इनामदार या कात्रज सारख्या ग्रामीण भागात आयुष्यभर कष्टाचे व देशहिताचे काम करीत असून केवळ देशसेवेच्या भावनेतूनच सो अल्मास गेल्या 50 वर्षापासून काम करीत आहेत. त्यांचे पती बहादूर इनामदार हे देखील देशसेवेसाठी सैनिक म्हणून 27 वर्ष सेवा करत. त्यावेळी त्यांनी आपल्या पतीच्या कार्याने प्रेरित होऊन आपली 2 मुले देश सेवेसाठी आणि देशाच्या रक्षणासाठी सीमेवर पाठवली आहेत. पहिला मुलगा आयुब हा श्रीनगर पाकिस्तान बॉर्डरवर देशाचे रक्षण करीत असून दुसरा मुलगा सलीम हा राजस्थान या ठिकाणी सैनिकी कॅम्पमध्ये सेवा करीत आहे. सो अल्मास इनामदार यांनी देश सेवेसाठी माझे कुटुंब व माझी मुले असल्याचे सांगून समाजामध्ये सेवा हीच श्रेष्ठ आहे आपल्या मातृत्वातून समाजापुढे एक आदर्श ठेवलेला आहे. यानंतर सोलापूर जिल्ह्याचे माजी सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विचारवंत सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सूरसंगम ग्रुपच्या वतीनं हार्दिक स्वागत. मंगळवेढा शहराच्या नगराध्यक्षा सौ सुनंदाताई अवताडे यांना लोकाभिमुख पत्रकारिता हे पुस्तक प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते भेट देण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विचारवंत आणि महाराष्ट्रातील नामवंत प्रख्यात व्याख्याते प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे सर यांना ही पुस्तक प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते भेट देण्यात आहे. यानंतर पार्वतीताई अवताडे मॅडम यांनाही पुस्तक अखिल भारतीय वारकरी मंडळ पंढरपूर विभागाच्या महिला जिल्हाध्यक्षा पार्वतीताई अवताडे मॅडम यांनाही प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते पुस्तक भेट देण्यात येत आहे. त्याचबरोबर माननीय सौ रीता प्रसाद कुलकर्णी मॅडम कुलकर्णी मॅडम यांनाही पुस्तक भेट देण्यात येत आहे. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राध्यापिका सौ शोभाताई काळुंगे मॅडम यांनाही हे पुस्तक प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते भेट देण्यात येत आहे. सौ शोभाताई काळुंगे मॅडम, जवाहरलाल शेतकी प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका रेखाताई जडे मॅडम यांना पण हे पुस्तक भेट म्हणून देण्यात येत आहे. त्याचबरोबर नीलाताई अटकळे मॅडम यांनाही पुस्तक भेट देण्यात येत आहे. ॲडव्होकेट हेमलता नकाते मॅडम, यानंतर श्रीमती शुभ हस्ते पुस्तक भेट देण्यात येत आहे. यानंतर आपल्या सर्वांचं आभार. ओके, सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, आपण सर्वजण वेळेवर आलेल्या प्रेक्षक बंधूंनो, मी उशिरा आलोय. रोंगेंच्या मुलीचं लग्न असल्यामुळं
तांदूळ पडायला थोडासा उशीर झाला आणि मी मुलीचा बाप थोडासा अधिक असल्यामुळं मला पाय उचलला नाही, तांदूळ टाकूनच आलो. त्यामुळं थोडासा इथे यायला उशीर झाला. मी दिलगिरी व्यक्त करतो. गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे, आणि न आरतीला चंद्र सूर्य तारे. अशा प्रकारचं मातृत्वाचं गुणगान गाणारं हे मातृदिन आज अवघ्या जगात साजरा होतोय. आणि इथं भगरे साहेबांनी आपल्या सगळ्यांना एकत्रित बोलावून मातृत्वाचं महत्त्व सांगितलं. त्याचबरोबर दरवर्षाला मातृदिनाचा कार्यक्रम करून दिगंत कीर्तीच्या अशा सर्व माता गोळा करून ज्यांनी तालुक्याला, जिल्ह्याला, वार्डाला सुपुत्र दिला, चांगल्या तिन्ही लोकात झेंडा लावणारा मुलगा समाजाला सेवेसाठी उपलब्ध करून दिला, अशा मातांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय. ही वैभवाची, चांगुलपणाची गोष्ट आहे. या मातीनं जनाबाई दिली, या मातीनं चोखोबा दिला, या मातीनं संत दामाजी सारखा सुपुत्र दिला, दानशूर माणूस दिला. अशा सर्व दानशूर लोकांना जन्म देणारी ही माती आहे. आणि माझ्यासारखे जे अनेक लोक या मातीशी संगत केली, या मातीशी इमान राखण्याचा प्रयत्न थोडा बहुत करता आला, त्यामुळेही आम्ही सगळे धन्य झालो. आपण सगळेजण आलात आणि या कार्यक्रमाला शोभा वाढवलीत, याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून अंतःकरणपूर्वक आभार मानतो. मंगुड्याचा हुरडा जसा लज्जतदार असतो, तसा इथला पाहुणचार देखील विदर्भाच्या मातीपेक्षा सरस असतो. म्हणून तो सगळ्यांना हवासा वाटतो. नमस्कार. सूरसंगम ग्रुप व मंगोळा म्युझिक क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक मातृदिनानिमित्त आयोजित आदर्श माता पुरस्कार वितरण व वास्तव्य सिंधू या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षा शोभाताई काळुंगे, कळत न कळत प्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा देशमुख व व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.